नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मान्नी पार्थला विचारत असते कुठली काच फुटली, तर पार्थ सांगत असतो आज जे क्लायंट आले होते त्यांनी माझ्यासाठी आणि काव्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं होतं. काव्या जेव्हा माझं घड्याळ हातात घेऊन बघत होत्या त्यावेळी ते त्यांच्या हातातून पडलं आणि काच फुटली. हे ऐकून मानिनीला थोडासा शक येतो आणि ती मनात विचार करायला लागते, काव्याने मुद्दामून तर पार्थचं घड्याळ तोडलं नसेल ना. दुसरीकडे वसवात्याचा सुद्धा नवीन काहीतरी प्लॅन असतो. ती आणि रम्या सोबतच उभारलेल्या असतात. त्यावेळी वसवात्या म्हणत असते, आता मी जीवाच्या आयुष्यात नवीन सुरुंग पेरणार, ज्याचा स्फोट त्या नंदिनीच्या जगात घडेल. आणि खरंच तसं होतं. त्यानंतर संध्याकाळी जीवा नंदिनीला म्हणत असतो, इनफ यार नंदिनी. नंदिनी म्हणत असते, एकदा बोलूयात का आपण. तर जीवा म्हणतो, विल यू प्लीज लिव्ह मी अलोन. असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. नंदिनीला मात्र यावर काय करावं हे काही सुचत नसतं. तुम्हाला काय वाटतं, हे सगळे वसवात्याचेच कारनामे असतील का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.